तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही रूम मध्ये असतात. अद्वैत झोपलेला असतो तर कलाला काम करायचं असतं, कारण मूर्ती बनवण्याची जबाबदारी कलावर असते. त्याची तयारी आता कला रात्रीच करण्याचं ठरवते आणि बॉक्समधून तिचं काही साहित्य काढत असते. साहित्य काढत असताना त्या बॉक्सचा आवाज होत असतो आणि त्यामुळे अद्वैतला इरिटेट होत असतं. अद्वैत कानावर हात ठेवतो तरी सुद्धा त्याला तो खडबड खडबड आवाज येतच असतो. शेवटी अद्वैत उठतो आणि म्हणतो की काय चाललंय खरं तुझं, आणि कसला हा पसारा घालून ठेवलाय, खरंच कुठली शिस्त नाही हा तुझ्या कामात. अगं ही काय वेळ आहे का काम करायची, रात्रीची वेळ आहे, लोकांना झोपायचं असतं, लाईट बंद कर बरं आधी. कला म्हणते की मला माझं काम करायचंय. अद्वैत म्हणतो की हो कर, तुला तुझं काम करायचं असेल तर, परंतु लाईट बंद कर, इथं दुसऱ्यांना डिस्टर्ब होतंय. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत किती छान विचार करतो रे तू, म्हणजे दागिने बनवण्याचं कलाकुसरीचं काम रात्रीच्या अंधारात करायचं असतं असा विचार करणारा जगातला तू एकमेव असशील रे. अद्वैत म्हणतो की हो आहे मी वेगळा, काय करशील तू. कला म्हणते की याला वेगळेपणा नाही विचित्र वृत्ती असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की अच्छा म्हणजे तू जे काही करते त्याला घुबड वृत्ती म्हणतात तसं म्हणायचंय का तुला. कला म्हणते की मी करते म्हणजे मी काही गंमत नाही करत, इथे काम करते मी. अद्वैत म्हणतो की गंमत आणि तू, गंमत म्हणजे काय असतं माहितीये का तुला. कला म्हणते की नाही ना, नाही माहिती, मला तर फक्त माझं काम माहितीये आणि मी माझ्या कामाशी काम ठेवते, उगाच तुझ्यासारखं कुचकट वागणं नाही जमत मला. अद्वैत म्हणतो की आता यामध्ये काय कुचकट आहे, अगं रात्री अपरात्री तू असे कामं करते त्यामुळे दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही होणार का. अगं मला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचं. कला म्हणते की हो मग एवढ्या गोष्टीसाठी मला घुबड म्हणायची काही गरज नाहीये, आणि रात्री नाही तर कधी काम करायचं असं म्हणणार रे तुझं. अद्वैत म्हणतो की ऑब्व्हियसली सकाळी करायचं हे काम, ऑब्व्हियसली सगळी माणसं सकाळीच तर काम करतात. आणि तू म्हणतेस ना, तू क्लेम करतेस ना तू नॉर्मल आहेस म्हणून, मग नॉर्मल मनुष्यासारखं वागायचं तरी ठरव, काम करण्याचं तरी ठरव. कला म्हणते की म्हणजे सकाळी उठल्यानंतर आयती कॉफी हातामध्ये, एवढंच काय टेबलवर बसल्यावर आयतं ताट समोर येतो, असं नशीब असायला ना अद्वैत चांदेकर व्हावं लागतं. स्वतःच आवरायचं की झालं आणि निघायचं कामाला, असं नसतं ना रे बाकीच्यांचं. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ मला झोपायचं आहे, मला उद्या ऑफिस आहे, प्लीज मला त्रास देऊ नकोस, आणि हे बघ मला खूप कामं आहेत आणि मला तुझ्याशी भांडण्यात अजिबातही इंटरेस्ट नाहीये, प्लीज मला मूडच नाहीये, प्लीज मला झोपू दे. कला म्हणते की अरे अद्वैत चांदेकर 1 2 3 4 5, आता एकाच वाक्यात 5 वेळा तू मला असा शब्द वापरलास. खरं सांगू का, हे सुद्धा एक टॅलेंटच आहे रे. म्हणजे बघ ना, आता तुला झोपायचंय परंतु मला काम करायचंय. मी काय म्हणते, तुला जे हवं ते तू कर ना, मला जे हवं ते मी करते ना. अद्वैत म्हणतो की ते तुला मला सांगायची गरज नाहीये, मी माझं झोपतच होतो, तू तुझं काम कर, मला झोपू दे, लाईट बंद कर. त्याला म्हणते की अरे पण मग मला कालोखात काम करता येत नाही ना. हे बघ चांदेकर प्लीज मला गुपचूप आता माझं काम करू दे. हा हे बघ मला खूप काम बाकी आहे माझं, मला देवी आईची मूर्ती घडवायची आहे, बाकीचं सुद्धा मला घरातले पण काम असतात की नाही, आणि कंपनीचे डिझाईन सुद्धा मी बनवते की नाही. त्यामुळे हवं तर तू एक काम कर, तू डोक्यावरनं पांघरून घे, परंतु मला माझं काम करू दे. अद्वैत कलाला म्हणतो की तुझ्या घरी असताना माझं डोकं किती दुखत होतं माहितीये ना तुला, जरा तरी माझा विचार करायचा होता ना. जर तुम्हाला आराम करू दिला असता तर आज माझ्यावर ही वेळ आलीच नसती, पण त्यावेळी तर मात्र तुला फक्त मला त्रासच द्यायचा होता ना. आणि त्यातल्या त्यात तुझं घर तर किती अँटिक आहे. बस झालं आता, मला आता कोणाचं काही ऐकायचं नाही, निदान माझ्या घरात तरी माझ्या मनासारख्या होऊ दे गोष्टी, झोपू देत आता मला. कला म्हणते की हे बघ चांदेकर, मी पुन्हा एकदा तुला शेवटचं सांगते की नवरात्र तोंडावर आली आहे आणि मला काही करून देवीचे दागिने पूर्ण करायचे. आता मला सांग उद्या कसं काय मी काम करणार हे. अद्वैत कलाला म्हणतो की ते काम तुझं आहे आणि ते काम मीच तुला दिलंय, आता ते काम कसं करायचं ना ते तुझं तूच बघायचं. गुड नाईट. अद्वैत आता लाईट ऑफ करतो आणि म्हणतो की माझीच खोली आणि माझ्याच खोलीत मला धडे देत आहे लोक, असं म्हणून अद्वैत झोपून घेतो. तर लाईट बंद झाल्यामुळे कला म्हणत असते की हे बघ तू मला काम दिलेस ना, मग ते काम कसं पूर्ण करायचं ते माझं मला ठरवतं, जाऊ दे, तुझ्यासारख्या माणसाच्या नादी लागणं सुद्धा चुकीचं आहे. अद्वैत म्हणतो की करेक्ट आहे, मग कशाला लागते माझ्या नादी. कला म्हणते की आठवते ना तुला, आठवते का ही गोष्ट, गेल्या वर्षी अगदी शेवटच्या क्षणी मी तुला मदत केली होती. अद्वैत म्हणतो की अरे हो की, परंतु त्यावेळी तू मूर्ती एका रात्रीत घडवली होतीस, हे तू विसरलीस का आता. त्या मानाने तुझ्याकडे आता प्रचंड वेळ आहे, कर अगदी आरामात कर आता सगळं काम, असं म्हणून अद्वैत झोपून घेतो आणि मुद्दामच घोरण्याचं नाटक करत असतो. आता कला अद्वैतला काही डोकं लावत नाही. मग कला आता मोबाईलची टॉर्च ऑन करते आणि त्या टॉर्च खाली आता तिचं काम करत असते. तिला काहीतरी हवं असतं, त्यामुळे आता ती दाराकडे जाते आणि दार उघडते. दार उघडताना दाराचा आवाज होतो, लगेच अद्वैत उठून बसतो आणि म्हणतो की आता काय आहे. तर कला त्याला म्हणते की तू कशाला उठला, चांगला घोरत होतास ना आता. अद्वैत तिला म्हणतो की हे बघ मी तुला कसलीच उत्तर देणार नाही, तू पहिल्यांदा दार बंद कर बरोबर. कला म्हणते की चांदेकर तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे रे, मी जे काही बोलते त्याच्या विरोधातच तुला करायचं असतं का, विरोधातच बोलायचं असतं का. अद्वैत तिला म्हणतो की कारण आमच्या घरामध्ये एसी आहे आणि तुझ्या बेडरूममध्ये झोपते ना त्यात पण आहे, हे जर तू असं दार बंद ठेवलं ना तर कॉम्प्रेसरवर लोड येईल आणि एसी बंद पडेल. मला म्हणते की अरे बापरे, चांदेकर कधीपासून वस्तूंची आणि पैशांची काळजी करायला लागले, आणि खास करून अद्वैत चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आहे मी अद्वैत चांदेकर, तुला काही कॉम्प्लेक्स येतो का माझा. हे बघ मला तुझं काही ऐकायचं नाही आणि माझ्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. कला तिचे कान बंद करून घेते आणि म्हणते की मला काही ऐकायला येत नाही तुझं, मला 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 तसंही तू लाईट बंद केली ना, मी माझा टॉर्च लावून आता माझं काम करतेय, तूही थोडं ऍडजस्ट करू शकतोस ना. आता दार उघडे ठेवणार आहे, हवं तर तू एसी बंद कर, चल झोप पटकन. कला अद्वैतला काही बोलूच देत नाही. अद्वैत म्हणत असतो की हा म्हणजे माझ्याच घरामध्ये मीच ऍडजस्ट करायचं शक्यच नाहीये मला, असं म्हणून अद्वैत लगेच एसी ऑन करतो. अद्वैतने एसीचं टेम्परेचर अजून कमी केलेलं असतं, त्यामुळे थंडी वाजायला लागते. आता कलाला हळूहळू ती थंडी जाणवायला लागते. कला लगेच आता तिचं सगळं सामान ठेवून देते आणि अंगावर पांघरून घेऊन बसते. अद्वैत मात्र एक डोळा उघडे ठेवून कलाची गंमत बघत असतो आणि हसत असतो. कलाचं लक्ष आता अद्वैतकडे जातो तर अद्वैत तिला हसताना दिसतो आणि मग तिला कळतं की अच्छा म्हणजे याने टेम्परेचर कमी केलं एसीचं म्हणून मला गार वाटतंय. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत आताच्या आता एसीचं टेम्परेचर वाढव, तुझ्या इतका इरिटेटिंग माणूस मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नव्हता. हा का मला त्रास देत असतो, का त्रास देत असतो रे मला सारखा सारखा. अद्वैत म्हणतो की याला त्रास देणं नाही तर नांग्यात ठेचणं असं म्हणतात. कला म्हणते की एवढे मोठे जड शब्द कधीपासून वापरायला लागले चांदेकर. अद्वैत म्हणतो की मला कशाला कोणी सांगायला पाहिजे, माझ्या मताप्रमाणे मी असाच राहणार मी. कला म्हणते की काय रे पुन्हा सुरू झालं तुझं, मी माझं मला मला मला. मग अद्वैतला आता राग येतो, अद्वैत उठतो आणि बेडवर असलेली उशी कलाच्या अंगावर फेकून मारतो. कलालाही राग येतो, कला म्हणते की चांदेकर हे बरोबर नाही हा, आणि असं म्हणून तीही अद्वैतला उशी मारते. अद्वैत म्हणतो की का आता का असं म्हणून तो पुन्हा एकदा कलाला उशी मारतो. कला म्हणते की नाही थांबच आता, थांब तुला बघतेच मी, असं म्हणत बेडवर चढते आणि बेडवरून सगळ्या ज्या उशा असतात त्या खाली फेकून देते. अद्वैत म्हणतो की काय करतेस तू. कला म्हणते की सांगा आता काय करशील तू. अद्वैत तिला म्हणतो की तू चिटिंग नाही करू शकत, असं कसं काय करू शकतेस तू, चल उशा दे चल पटकन. कला म्हणते की चल नाही देणार मी. अद्वैत म्हणतो की काय फालतूपणा आहे का हा तुझा,
कला म्हणते की नाही, हा फालतूपणा नाही, याला म्हणतात नांग्या ठेचणं. कळलं का तुला आता नांग्या ठेचणं म्हणजे काय असतं ते? अद्वैत म्हणतो की खरे मला उशी दे, हा पटकन, उशीशिवाय मला झोप येत नाही. कला म्हणते की चल नाही देत, जा. सॉरी ए चांदेकर. तर अद्वैत म्हणतो की काय? कला म्हणते की काही नाही, गुड नाईट, शुभरात्री, झोप आता. हा शेवटी कलाने अद्वैतची फजितीच केलेली असते. कला काय अद्वैतला उशा देत नसते, त्यामुळे बिना उशीचाच अद्वैत झोपून घेतो.